6 एप्रिल रोजी अशी घटना समोर आली जी संपूर्ण देशात व्हायरल होत आहे। देशात ही घटना चर्चेचा विषय ठरली। एका 80 वर्षीय वृद्धाने आपल्या नावे असलेली 11 एकर 14 गुंठे जमीन चक्क राज्याच्या राज्यपालांच्याच नावे केली। या घटनेमागे डोळे पाणावणारी कहाणी आहे। विशेष म्हणजे ती जमीन हायवेच्या नजदीक असल्याने त्याची किंमत 19 कोटी रुपयांच्या घरात आहे आणि एकुलता एकच मुलगा होता। उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातून समोर आलेल्या या घटनेची दखल संपूर्ण देशाने घेतली, कारण हा वृद्ध व्यक्ती एवढा श्रीमंत असून सुद्धा तो पोटा पाण्याची व्यवस्था होण्यासाठी मागील 5 महिन्यापासून आपलं जीवन वृद्धाश्रमात व्यतीत करत होता। नथू सिंग वय 80 असं नाव आहे। काही वर्षापूर्वी पत्नीचे निधन झाले, त्यानंतर एकुलता एक असलेला मुलगा हा शिक्षक झाला आणि तो नोकरीसाठी पत्नीसह सहारनपूर या शहरात गेला। त्याच्या पत्नीने वडील आपल्या सोबत नको अशी इच्छा व्यक्त केली आणि या एकुलत्या एक मुलाने पत्नीचं ऐकलं आणि एवढ्या मोठ्या घरात 80 वर्षीय बापाला एकटा सोडून गेला। या काळात नथू सिंग यांनी हाताने जेवण बनवलं। शेवटी जीवनाला कंटाळले, पण त्या एकुलत्या एक मुलाने 2 वर्षात एकदाही बापाची भेट घेतली नाही। 5 महिन्यापूर्वी नथू सिंग यांनी अखेर वृद्ध आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला। कोट्यवधी संपत्तीच्या मालकाला आपल्याच एकुलत्या एक वारसाच्या हरकतीमुळे हे वाईट दिवस आले। हीच खंत डोक्यात घेऊन नथू सिंग यांनी वृद्ध आश्रमातून चक्रे फिरवली। पूर्ण प्रोसेस करून अखेर आपल्या नावे 7/12 असलेली 18 बिघा म्हणजेच 11 एकर 14 गुंठे जमीन चक्क राज्यपालांच्या नावे केली आणि ज्या मुलासाठी त्यांनी जीवनभर धडपड केली त्याच शिक्षक मुलासोबत आपलं नातंही तोडलं आणि परत आपलं उरलेलं आयुष्य वृद्ध आश्रमात राहण्याचे ठरवलं। शिक्षक असलेल्या एकुलत्या एक मुलाला हा जीवनभरचा धडा आहे। या घटनेबद्दल तुमचं मत प्रतिक्रियाद्वारे व्यक्त करा। आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।